नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक शासनाचं महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रकच तुम्हाला सांगतंय की जाहिरात येण्यास उशीर होणार आहे. येण्यास उशीर होताना 6 महत्त्वाची कारणं तुम्हाला मी सांगतो. यापूर्वी पण काही गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहे, पण एक परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलं, डेडलाईन काय दिली आहे ती पण समजून घ्या. त्यामुळेच उशीर होणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. काही अडचण असेल, काही मुद्दे असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. तर तत्पूर्वी मी मला सांगू इच्छितो, तुमच्या आजूबाजूचे मित्र कोणी असेल, तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणी असेल तर त्यांना नक्की शेअर करा. इग्नाईट अकॅडमीची टीईटीची बॅच पण चालू झालेली आहे. सेपरेट पेपरसाठी सेपरेट बॅचेस पण आहे आणि तुम्हाला टीईटी प्लस सीईटीची पण तयारी करता येणार आहे. ह्या बॅचेसचं शेड्यूल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. बॅच आणि ॲपची लिंक पण दिली आहे. आपण डाउनलोड करून योग्य ती बॅच जॉईन करू शकता. जुने शिक्षक भरतीच्या बॅचेसचे विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. टीईटी नावाचा कोड वापरायचा. काही अडचण असेल खाली नंबर दिलाच आहे. मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, 19 जानेवारी 2026 आलेलं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. आता हे नोटिफिकेशन या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ घेतला होता, त्यात पण सांगितलं होतं. हे नोटिफिकेशन किंवा हे पत्रक आहे कुणाच्या नावाचं आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व आणि एक टेक्निकल सर्व्हिस देणारी ही कंपनी आहे. त्या कंपनीला सुद्धा इथे इन्व्हाइट केलं होतं. कशासाठी? ही मीटिंग होती. कसली? जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 26 राबवण्याबाबत आहे. आता यात त्यांनी मीटिंगमध्ये काय काय मुद्दे घेतले, तर 2 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी घेतले. चला त्या मुद्द्यांकडे तुम्हाला मी घेऊन जातो. नेमकं म्हणणं काय त्यांचं बघा. ही आहे मीटिंगचं परिपत्रक आलेलं 19 जानेवारीचं. त्यामधला महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा. खाली बैठकीचे इतिवृत्त आहे. 6 जानेवारी 2023 रोजी विषय, हे पाठीमागची मीटिंग होती त्यामध्ये पण सांगितलं त्यांनी. त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, आता ही मीटिंग त्यामधले मुद्दे 2 मुद्दे. त्यापैकी पहिला मुद्दा जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया, म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी हा पहिला जिल्हा, हा दुसरा जिल्हा, जिल्हा अंतर्गत म्हणतो आपण त्याला, जिल्ह्यातून जिल्ह्यात बदली होण्यासंदर्भात. आता यामध्ये संच मान्यता हे रोस्टर जे आहे ना, हे अपडेट झालेलं आहे. अपडेट झालाय किंवा अपडेट राहिलं असेल तर कम्प्लीट करायचंय. मला वाटतं अपडेट अजून झालेलं नाही, होईल ते. ते अपडेट झाल्यानंतर जी प्रोसेस आहे कोणती? जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली. त्यातली पहिली प्रोसेस आहे जिल्हा अंतर्गत बदली. त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलंय की संच मान्यता प्राप्त होताच म्हणजे अजून झालेली नाहीये, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, बघा अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करताना 2 प्रोसेस राबवल्या जातात. त्यातली पहिली जिल्हा अंतर्गत आणि दुसरी आंतरजिल्हा. त्यातली पहिली प्रोसेस आहे, बरोबर आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समानीकरण याबाबतची कारवाई 7/11/2024च्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात यावी. त्यासाठी त्यांनी निकष दिले, ते निकष पूर्ण करावे. याला अंमलबजावणी कोण करणार आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, ते अंमलबजावणी करणार आहे. त्यानंतर सर्व जिल्हा परिषदांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरिता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेपान निर्णय घेणे, याबाबतची कारवाई दिनांक 31 मार्च, काय सांगितलं त्यांनी? 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करावी. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना, शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरिता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, म्हणजे याद्या प्रसिद्ध करायच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी. कोण कोण शिक्षक इथे पात्र आहे, कोण कोण शिक्षक जाऊ इच्छितात, त्यांच्या याद्या प्रसिद्ध करायच्या, त्यांचा निर्णय, त्यांचा आक्षेप असेल, कोणाचा काही आक्षेप असेल तो आक्षेप इथे नोंद करायचा आहे. त्याबाबतचा निर्णय पण घ्यायचा आहे. कधीपर्यंत? 31 मार्च 2026 पर्यंत. यामध्ये विशेष संवर्ग भाग 1 आणि भाग 2 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या अर्जाची छाननी करणे, याद्या प्रसिद्ध करणे आणि त्यावरील आक्षेप अपील यांचा समावेश करणे. आता यामध्ये पती पत्नी असतात ना, समानीकरण करणं किंवा पती पत्नी एकीकरण करणं, ही पण प्रोसेस राबवली जाणार आहे. मग ते चेक करणं, खरंच पती तिथे आहे का, पत्नी तिथे आहेच का, जवळपास त्यांना द्यायचं का, हा पण विचार, म्हणजे त्यांची डिटेल्स माहिती चेक करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेला आहे. हा झाला दुसरा मुद्दा. पण 31 तारीख लक्षात ठेवा, महत्वाची. तोपर्यंत तुमचं बदली होत नाहीये. 31 मार्च पर्यंत याद्या प्रसिद्ध करायच्या, नियुक्ती अजून नाही, पाठवायचं नाहीये, याद्या. म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंतच्या अगोदर बदली काय होत नाही आणि बदली झाल्याशिवाय रिक्त जागा कळत नाही, लक्षात घ्या. पुढे अजून आहे मुद्दा. पुढे काय मुद्दा आहे? पुढे काही जिल्हा परिषदांना अवघड क्षेत्र घोषित करायला सांगितलंय. अवघड क्षेत्र घोषित करताना जे काही निकष आहे ते सगळे निकष संदर्भात त्यांनी सांगितलंय. त्या अटी आहेत, 3-4 अटी, भौगोलिक परिस्थितीनुसार, स्थानिक परिस्थितीनुसार त्या अटी लक्षात घेऊन अवघड क्षेत्र, ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन नसेल, त्या ठिकाणी राहण्याची सुविधा प्रॉपर नसेल, तर ते अवघड क्षेत्र त्या ठिकाणी, म्हणजे काही शिक्षण त्या ठिकाणी पाठवलं जातं, वर्ष त्यांच्या पूर्ण सेवेमध्ये जावं लागतं काही दिवस. जसं PSI जे असतात त्यांना पण जावं लागतं गडचिरोली अशा नक्षलग्रस्त भागात, तसं असतं म्हणजे जनरल. ओके, बाकी मला काही सांगायचं नाही याच्यामध्ये. आता जिल्हांतर्गत
बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने ज्या टेक्निकल कंपनी त्यांनी इन्व्हाइट केलं IT सर्व्हिसेस मिन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी विभागानिहाय आवश्यकतेनुसार प्रत्येकी एका तांत्रिक अधिकाऱ्याची नेमणूक करायची आहे. कासाठी करायची? कारण हे सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे, ऑनलाईन होणार आहे. शिक्षकांनी ऍप्लिकेशन द्यायचं, मला कोणत्या जिल्ह्यात आवडेल, त्याचे काय निकष आहे, काय कारण आहे, ते सगळं ऑनलाईन आहे. त्यासाठी टेक्निकल माणूस पण एक त्यांना द्यायला लावलेला आहे आणि ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जबाबदारी असेल आणि हा टेक्निकल पर्सन असेल त्या टेक्निकल कंपनीचा त्यांची पण जबाबदारी असेल. विशेष संवर्ग भाग 2 मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे पती पत्नी एकीकरणामध्ये लाभ देताना 30 किलोमीटरचे अंतर हे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम यांच्याकडून दिलेल्या प्रमाणपत्रानुसार राहील. पती पत्नी असेल तर त्यांना ते व्हेरीफाय करावं लागेल तुमचं खरंच तुमच्या मिसेसचं तुमचं शाळा देताना 30 किलोमीटरच्या आसपास आहे का खरंच अंतर, तो विचार करून ती शाळा त्यांना देण्यात यावी असा निकष आहे. तो निकषाबद्दल पुढे व्हिडिओ घेतो मी, पण ती सुद्धा जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेली आहे. ओके, आता गुगल मॅपचा अंतर चेक करा सांगितलं. ही झाली पहिली प्रोसेस. आता दुसरी प्रोसेस काय बघा, दुसऱ्यामध्ये आंतरजिल्हा म्हणजे पहिले जिल्हा अंतर्गत होणार आहे, नंतर आंतरजिल्हा, जिल्ह्यातून जिल्ह्यात, त्याच जिल्ह्यात नाशिकमधून नाशिकच्या तहसीलमध्ये इकडून ह्या तहसीलला त्या तहसीलला टाकायचं. जिल्हा आंतरजिल्हा म्हणतो आपण त्याला. काय सांगितलंय, आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून त्यानुसार अद्ययावत बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड करण्यात याव्यात. ओके, अशी प्रोसेस करायची आहे. ही सगळी प्रोसेस करायला साधारणतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे 31 मार्च 2026 हा उजाडणार आहे. याच्यानंतर तुम्हाला याद्या सगळ्या प्रसिद्ध होतील. यानंतर तुम्हाला आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत अशी बदली होणार आहे. मग ही बदली झाल्यानंतर पुढची प्रोसेस आहे. बदली झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय, मग ही सगळी प्रोसेस, तर पुढची प्रोसेस काय असते बघा, संच मान्यता अपडेट होईल आता. ओके, ही अपडेट जशी फायनल होईल, आयुक्त कार्यालयाकडनं फायनल होऊन येईल, त्यानुसार काय करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला अतिरिक्त शिक्षकांची लिस्ट करायची आहे. त्यानुसार तुम्हाला नोटीस देऊन जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली घडून आणायची आहे. म्हणजे नोटीस याद्या प्रसिद्ध करायच्या. लगेच बदली करायची नाही, कारण त्यांची ऑलरेडी शिक्षक कुठेतरी शिकवत आहे ना, त्यांना लगेच बदली देता येईल का, नाही देता येणार आहे. सो ती यादी प्रसिद्ध करायची आहे. आक्षेप कुणाचा काय असेल ते सगळं गृहीत धरून निर्णय घ्यायचा आहे. आणि मग हे सगळं व्हायला ॲटलिस्ट एप्रिल मे जाणार आहे असं समजूया आपण, एप्रिल ते मे. कारण मार्च पर्यंत हे सगळं काय करायचं, तुम्हाला सगळ्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करायच्या आहे. ओके, त्यानंतर तुमची त्या शिक्षकांची नियुक्ती करायची आहे, बरोबर की नाही. आता नियुक्ती झाल्यानंतर कळेल ना रिक्त जागा किती आहे, समायोजन झाल्यानंतर कळेल ना रिक्त जागा किती आहे. मग ह्या नियुक्तीला प्रोसेस आहे, ती प्रोसेस राबवायला 1-1.5 महिना लागणार, म्हणजे मे जाणार आहे. आणि मग साधारणतः बघा लांबणारच आहे, जाहिरात यायला लांबणारच आहे, लक्षात घ्या. आणि मग रिक्त जागांचा तपशील घेऊन बिंदू नामावली कॅटेगरीनुसार अपडेट करणं रोस्टर आणि मग जाहिरात देणं. मग ह्या सगळ्या प्रोसेस जर बघितल्यात, ह्या 6 प्रोसेस आहे, ह्या कंप्लीट झाल्यावरती जाहिरात येणार आहे. म्हणजे जाहिरात यायला उशीरच होणार आहे, लक्षात घ्या. आता मला सांगा, कोणती संस्था, कोणती स्थानिक स्वराज्य संस्था देऊ शकते का अपडेट किती जागा शिल्लक आहे? नाही देऊ शकत, कारण त्यांच्याकडे बदलीने शिक्षक येणार आहेत ना. मग आता अपडेट देऊन चालणारच नाही, बदली सगळी होऊन जाऊ द्या, मग रिक्त जागा ते सांगू शकतात. ही सगळी प्रोसेस व्हायला वेळ लागणार आहे. एप्रिल मे, मी सांगतो मे आणि जून ह्या दरम्यानच तुमची जाहिरात येण्याची शक्यता आहे. आता मी सांगतो म्हणजे माझा अनुभव सांगतोय, माझा आत्तापर्यंतचा अनुभव, माझ्या टीमचा अनुभव सांगतोय. बाकी मी काय त्या क्षेत्रात अजून तिथे नाही, अधिकारी नाहीये मी सांगायला, फक्त एक अंदाज तुम्हाला देतोय. सो तुम्हाला सगळ्यांना पण लक्ष ठेवायचं तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी होत आहे का, सगळ्या गोष्टी प्रॉपर चालू आहे का, प्रोसेसमध्ये आहे का, स्पीडमध्ये आहे का, हे लक्ष ठेवून राहा. प्रत्येक संस्थेने स्वतःची रिक्त जागांची संख्या इथे पोर्टलवरती नोंद करणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्या अभियोग्यताधारकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे. आणि काही अभियोग्यताधारक प्रत्येक जिल्ह्याचे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते काम करत पण आहे. सो काळजी करू नका, तुम्ही पण मात्र अलर्ट राहा. या संदर्भात वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहीलच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण जाताना परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी नवीन उपक्रम चालू केला, इग्नाइट पाठशाला, ज्यावरती शालेय लेवलच्या विद्यार्थ्यांना आम्ही कोचिंग करत असतो. त्यात वेगळ्या बॅचेस पण घेत असतो. जसं की स्कॉलरशिपच्या बॅचेस आमच्या चालू 4थी आणि 7वीच्या, फक्त 499 रुपयामध्ये ही टीम तुम्हाला शिकवणार आहे, ज्यांचे लेक्चर युट्यूबला पण अवेलेबल आहे. तुम्ही पण इग्नाइट पाठशाला जॉईन करा, ॲप पण आणि युट्यूब पण. याबद्दल काही अडचण असेल तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून TET CETच्या बॅचेस पण जॉईन करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.